झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी स्वच्छता कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे महापालिकेअंतर्गत कार्यरत घंटागाडी कर्मचाऱ्यांचे गेल्या 3 महिन्यांपासून वेतन थकीत आहे. तसेच मागील 2 वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी जमा न झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलाय. थकीत वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कचरा डेपो येथे भीक मागू आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करीत कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र वेतनाबाबत ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी कायम होती. दरम्यान आर्थिक अडचणींमुळे मानसिक तणावात असलेल्या युवराज सारवान या स्वच्छता कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर त्याला तातडीने शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांनी रुग्णालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. या प्रकरणात कचरा ठेकेदार तसेच महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही वेळ आल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.